रामकृष्ण आहे. आज बुधवार आणि आज थोडं चाललो संध्याकाळचं बाहेर. आता 5 वाजले. मस्त आवरून रेडी झाली. काय जास्त फुल मॅचिंग नाही, आपलं सगळं साधं सिंपल असतं. पा चाललो तर कुठं, चला पुढचा व्हिडिओ बघत राहा. दोघी चाललो बघा. सगळ्यांनाच माहिती असेल की संभाजीनगरमध्ये राहा. हा संभाजीनगर फेमस असा पुतळा आहे शिवाजी महाराजांचा आणि हा क्रांती चौक आहे. तुम्हाला थोडंफार शूट दाखवलं इकडे दाखवा आपलं हे चालू असताना. आणि बघा इथं जे आलेलो आहे आम्ही महत्त्वाच्या कामासाठी आलेलो आहे. ते काम मुलीच्या कामासाठी आलेलो आहे आणि ते काम नंतर तुम्हाला सांगेल काय जे आहे ते. तर ह्या कामासाठी इथं आलेलो आहे आणि थोडासा टाईम शिल्लक होता आपल्याकडे, तर चला म्हटलं मॉलमध्ये आलो. समजलंच असेल आता कुठं आलो काय. फ्रोझन दोघी जणी आलो. मस्त घरी बसून पण कंटाळा येतो. चला काही घ्यायचं तर नाही पण मस्त थोडं फ्रेश होतं. बघू कधी होईल. शुक्रवार आणि शुक्रवारचा हा सण नाही, बुधवार आहे आज. सॉरी, बुधवार संध्याकाळचा व्हिडिओ. मी सांगितलं आता तुम्हाला की माझ्या पुतण्याला मुलगी झाली ना, बाळाला पण ड्रेस बघायचा होता आणि त्या बाळासाठी ड्रेस घेतला. आणि मग ड्रेस पण खूप सुंदर होते बघा. छोट्या बाळाला ड्रेस घ्यायचा म्हणून म्हटलं चला मग इथूनच घेऊ. ड्रेस पण खूप सुंदर सुंदर होते, क्वालिटी पण छान होती. म्हणून मग थोडासा यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर केलं. आज उपवास होते सगळ्यांचा आणि दोघांसाठी फक्त यांनी गोळी आणली. मला 5 दिवसाचा उपवास झाला म्हणून आज उपवास नाही धरला. आणि मग थोडं बाहेरून थकून आलो. तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये. एवढं तिकडून थकून आलो आणि मग आता वडेच आणले आहेत आणि काहीच पाणीसुद्धा पिलो नाही बाहेर. टाईमच नाही भेटला. जे काम होतं ते कामं केली. म्हटलं सगळं घरी येऊनच खावं. मस्त चटकदार वडे या खायला. या मस्त वडे खायला. ती म्हणजे दोनच खाणार. यांनी खाऊन आराम पण, कारण मला नाही गरम जमत नाही म्हणून यांनी खाऊन घेतले पटपट आणि खाऊन आराम चालू. मला कसं कामाचं कंटाळा येतो नंतर, म्हणून कामाचं कुठलं बाकीचं घरातलंच आपलं वडे खातो. मस्त इथं स्वामी समर्थ असे शेतातले घरचे चवदार आंबे. घरचे म्हणजे आमचं काही इकडून तिकडून नाही आलेले बरं का. जिथं आपला अधिकार नाही, जिथं आपला हक्क नाही, त्यांनी पाठवलेले आंबे. बिना हक्काचे आंबे म्हणजे त्यांच्या कंपनीत जे मुलं आहे त्यांच्या शेतामध्ये म्हणजे घरचेच पिकवलेले आंबे. एवढं कोण कोण देऊ शकत नाही. म्हणजे बघा इथं पण माणूस की आपल्याला कशी दिसते की असताना पण देतात. म्हणजे निदान नाही काहीतरी आठवण तरी येते का आपल्याला एवढं असताना आपण देऊ शकत नाही. किंवा म्हणजे इतर ठिकाणी पाठवून ते आम्हाला पण आंबे देतात पण आपण पैसे देऊन टाकतो. असं मस्त हा गावरान आंबा आहे. पण या आंब्याला काय भुसामध्ये पिकवलेले आंबे आहे आणि ह्याच्यामध्ये ना कोय एवढी बारीक निघते. सगळं रसच आहे या आंब्यामध्ये. एवढे भारी आंबे तरी खाऊन आणि एवढे राहिलेले. आता एक दिवस परत हे आता आपलं आमची पुतणसून पण डिलिव्हरी झाली, त्याच्यामुळं आपल्याला असं धोंड्याच्या महिन्यामध्ये देवासाठी पण करायचा धोंडा. पण आता 8-9 दिवस नाही चालणार म्हणून पुढच्या आठवड्यात नक्की धोंड्याचं जेवण. देवांना पण नैवेद्य दाखवता येतो पण कारण आता सध्या देवाला काहीच चालत नाही म्हणून आता आंब्याचा जे रस आहे ते पुढच्या आठवड्यात धोंड्याचं करू.
म्हणून मी असे आंबे दाखवले. घरचे विकतचे आंबे असते ना, त्याला पिकवलेलं पण असतं, काही काही ठिकाणी नाही. आता हे बघा खाऊन आणि एवढे राहिलेले, म्हणजे खूप भरपूर आंबे होते. पण म्हटलं चला यूट्यूब फॅमिलीला पण दाखवावा. आणि आज आहे गुरुवार सकाळचा व्हिडिओ हा. बुधवार आणि गुरुवार 2 दिवस मिळून व्हिडिओ हा. कारण व्हिडिओ कधी कधी शूट घ्यायला पण जमत नाही, कधी कधी लेट होतं. 2-2, 3-3 दिवस कधी व्हिडिओ येत नाही, कधी 8 दिवस पण येत नाही. जसं टाईम भेटला तसं व्हिडिओ पाठवतो. आणि व्हिडिओ जर खरंच आवडला, ज्यांनी लाईक केलेलं नसन, ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसन, अशांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर इथंच व्हिडिओला एंड करू. रामकृष्ण हरी. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला या मस्त गोड आंबे खायला, रस खायला या अधिक महिन्यामध्ये. अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे. या ज्यांना जवळ असेल त्यांनी अधिक महिन्यात धोंडा खायला. चला बाय. इथंच व्हिडिओला एंड करते.